नमस्कार, महान्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. वाल्मिक कराड पुढच्या 24 तासात सिलेंडर होणार का? बीडच्या केज तालुक्यातील मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य स्टेशनचे आरोपी वाल्मिक कराड हा पुढच्या 24 तासात सिलेंडर होणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात CIDचे 9 पथक तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोपीचे मोबाईल डेटा CIDने तपासल्यानंतर माहिती सूत्रांनी दिली आहे. वाल्मिक कराड वेळेचे फरार आरोपीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. तसेच वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांनी देखील बँक खाती गोठवण्यात आली आहेत. वाल्मिक कराड यांचं बँक खातं गोठवण्यात आलं आहे, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. काही ठिकाणीहून अशी देखील माहिती समोर येत आहे की वाल्मिक कराड हे सिलेंडर देखील होऊ शकतात. संतोष देशमुख हत्या प्रकरणात CIDने 9 पथक तयार केली आहेत. यामध्ये 150 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांकडून आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. स्कॉर्पिओ गाडीत सापडलेला मोबाईल प्रयोगशाळेत पाठवलेले आहेत. त्यांचा अज्ञात आलेला नाही. या प्रकरणातील सर्व कॉल, व्हॉट्सअप कॉल हे सर्व तपासण्याचं काम CIDकडून सुरू आहे. हे काम सुरू असतानाच वाल्मिक कराड यांचं बँक खातं देखील गोठवण्यात आलं आहे. त्याबरोबर इतर आरोपी देखील बँक खाते गोठवण्यात आली आहेत. तसेच आरोपीच्या नातेवाईकांचे देखील बँक खाते गोठवण्यात आल्याची शक्यता आहे. इतर सर्व कारवाईनंतर वाल्मिक कराड पुढच्या 24 तासात स्वतःला सिलेंडर करणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. CIDने काय कारवाई केली? आतापर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांची चौकशी करण्यात आली आहे. फरार आरोपीच्या संपर्कात जी लोक होती त्यांची सर्वांची कसून चौकशी करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात कारवाई देखील केली जात आहे. त्यामुळे वाल्मिक कराड सिलेंडर होणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. म्हणजेच विशेषमध्ये स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या 2 मोबाईलमध्ये काही महत्त्वाचा डेटा आणि व्हिडिओ देखील मिळाल्याची अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संबंधित मोबाईल हे तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. यांचा अपवादही मिळालेला नाही, पण त्या मोबाईलमधून अनेक मिळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॉल डिटेल, व्हिडिओ कॉल, व्हॉट्सअप याची कॉलची माहिती मिळणार आहे. तसेच त्या मोबाईलमध्ये जे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले आहे ती सुद्धा महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आता काय माहिती समोर आली ते आपण महत्त्वाचं पाहणार आहोत. नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.